श्री काशीखंड कथासार अध्याय 25. सत्यलोक. ब्रह्मदेवाची निर्मिती, रुद्रतरू व प्रयाग महिमा. ते दिव्य विमान पुढे गेल्यावर त्यांना सत्यलोक दृष्टीस पडला. शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला, या सत्यलोकाचा स्वामी कोण ते मला सविस्तर सांगा. विष्णुदूत म्हणाले, हे विशाल सृष्टीची उत्पत्ती करणारा विष्णुप्रिय ब्रह्मदेव येथे राहतो. या सत्यलोकात असत्यास प्रवेश करण्यास मनाई आहे. या ब्रह्मदेव सप्तऋषींचा पिता आहे. या ब्रह्मदेवास 4 मुखकमळे आहेत. या विशाल सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवानेच केली आहे. श्रीहरी विष्णू या सृष्टीचे पालन पोषण करतो व सदाशिव या सृष्टीचा संहार करतो. वत्सा, सदाशिव या दिव्य सृष्टीचा संहार केव्हा करतो ते सांगतो. कल्पपर्यंत याचा 1 दिवस होतो, तेवढीच याची 1 रात्र. अशी 100 वर्ष झाली की उमापती या सृष्टीचा संहार करतो. शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला, या ब्रह्मदेवाचा जन्म कसा होतो. विष्णुदूत म्हणाले, 24 कल्प म्हणजे 1 महाकल्प, 14 महाकल्प म्हणजे 1 मन्वंतर व 14 मन्वंतर म्हणजे 1 वराहकल्प म्हणजे 1 युग होय. 14 अर्धयुगे म्हणजे धुमधुमाकार योग होय. एवढा वेळ शंभो महादेवाची समाधी लागलेली असते. समाधीवस्थेतून उठल्यानंतर ते अवलोकन करतात व सृष्टीची मनोकामना करतात. त्यापासून लक्ष्मीपती श्रीहरी निर्माण होतो. वेगवेगळी तत्वे निर्माण होतात. उमापतीच्या इच्छारूपी महादादी मायेपासून जो विष्णू निर्माण होतो त्याला इच्छा विष्णू असे म्हणतात. याच्या नाभिकमलाचा विस्तार कोटी योजने असून त्याला 8 दिशांच्या अष्टपाकड्या असतात. त्या दिव्य कमलामध्येच ब्रह्मदेवाला जन्म होतो. हे सांगल्यानंतर विष्णुदूत व शिवशर्मा ब्रह्मदेवांनी सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले. ब्रह्मदेवांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. अनंता सांगण्यासाठी निरोप सांगितला. विष्णूच्या चरणी माझा नमस्कार सांगा. त्यांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. शिवशर्माने ब्रह्मदेवास नमन केले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, वत्सा, तुला वैकुंठ नामक भेटणार आहे. तू भाग्यवान आहेस. पुण्यकर्म केल्यामुळे ही सुवर्ण संधी तुला मिळाली आहे. तू मायापुरीत देहत्याग केलास म्हणून वैकुंठलोकी जात आहेस. तुझी जीवनयात्रा काशीत समाप्त झाली असली तर मोक्ष मिळाला असता. प्रयाग क्षेत्र हे सत्यलोकाएवढे श्रेष्ठतम आहे. या प्रयागाची रचना कशी झाली त्याची कथा तुला सांगतो. भक्तियुक्त अंतःकरणाने सर्व काही श्रवण कर. प्रलय काळामध्ये सर्व काही गडप झाले होते. फक्त रुद्रतरू शिल्लक होते. 21 स्वर्ग व 7 पाताळे पाहिली, तर दुसऱ्या काहीच आधार नव्हता. त्यावेळी केशव वृक्षांच्या पानावर राहिला. मी बुंधा धरून राहिलो व सहस्रमुखी शेष वृक्षाच्या मुळांना धरून राहिला. आम्ही तिघेजण 8000 युगे अशा अवस्थेत समाधीवस्थेत होतो. मी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करीत होतो. त्या सर्वव्यापी जळाचा ग्रास करून मी गायत्री मंत्राचे ओम भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात अनुष्ठान केले. त्याच ठिकाणी मी त्या वृक्षांच्या बुंध्याशी याग केला. त्यावेळी श्रीहरी विष्णूही तेथे आला. त्यामुळे त्या स्थानाला प्रयाग माधव असे नाव पडले. तेथेच परमपवित्र गंगा यमुना म्हणजे कालिंदी या नद्यांच्या रूपाने आल्या. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः
असा मंत्रोच्चार करून मी आचमन केले. यानंतर वृक्षांच्या मुळाशी जलसिंचन केले. त्यांची गुप्त सरस्वती नदी झाली. यमुनेने व सरस्वतीने 2 नद्यांची नावे त्याच ठिकाणी यमुनेश्वर व शारदेश्वर ही 2 दिव्य शिवलिंगे स्थापन केली. त्या दोघींनी 5 लाख वर्ष सदाशिवाची आराधना केली. आशुतोष प्रसन्न झाला. वरदान म्हणून सरस्वतीने विद्यांचे अलौकिक ज्ञान मागितले. नीलकंठ म्हणाला, शारदेश्वर शिवलिंगाची जो कोणी पूजा करतील त्यांना तू प्रसन्न हो व विद्या प्रदान कर. असे सांगून गणेशपित्याने सरस्वतीसह हे वरदान दिले. कालिंदीला शंकरांनी तुला शारंगधर विष्णू हा पती लाभेल असा वर दिला. ब्रह्मदेवास त्रिवार वंदन करून विष्णुदूत व शिवशर्मा त्या दिव्य विमानात बसले. पुढे निघाले. शंकर पार्वती पती हरण महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.